श्री नर्मदा पुराण अध्याय 97 व्यासतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर मनुष्याला दुर्लभ पुण्यप्रद अंतरिक्षात स्थित अच्युतम व्यासतीर्थास जावे। राजा युधिष्ठिर विचारले, हे पूज्य, व्यासतीर्थ कोणत्या कारणास्तव अंतरिक्षात स्थित आहे? ग्रंथाचा विस्तार सोडून हे कृपया संक्षिप्त सांगावे। मुनिश्रेष्ठ सांगू लागले, वा, छान, अतिशय सुंदर, हे महाबाहू, धर्मशील साधूंबद्दल अनुराग असलेले, स्वकार्यात तत्पर प्रार्थ, तुम्हाला तीर्थयात्रेबद्दल उत्कंठ आहे। राजा, व्यासतीर्थ सर्व जीवांना दुर्लभ आहे। हे राजा, मी वृद्धत्वाने पीडित, असमर्थ आहे, माझी स्मरणशक्ती व ज्ञान कमजोर आहे। या अत्यंत गुप्त तीर्थाचे कथन कोणालाही केले नाही। हे राजेंद्र, महर्षी व्यासांच्या आश्रयामुळे तिथे कलियुगाचा प्रवेश होत नाही। श्री नर्मदाच्या क्रियेचे फलस्वरूप हे व्यासतीर्थ अंतरिक्ष झाले आहे। पूर्णतया कसा जाणू शकेल? तेव्हा व्यासतीर्थाचा अल्प महिमा मी तुला सांगतो, जिथे आज या कलियुगातही प्रत्यक्ष विश्वास दृष्टीस येतो। महाभयंकर शूल भेदून पक्षीही तिथे जाऊ शकत नाही। हे राजा, पूर्वी पराशर मुनींनी श्री गंगाजलात महाफलदायी अति कठोर तपस्या केली। गंगाजलात प्रवेश करून प्राणायामात स्थित राहून 12 वर्ष पूर्ण झाल्यावर ते जलातून बाहेर आले। नंतर भिक्षेसाठी ते गावोगावी भ्रमण करू लागले। जिथे थांबले होते तिथे त्यांनी नौकेवर जीवितार्थ चालवणाऱ्या एका सुंदर कन्येला पाहिले। तिला पाहून कामव्याकुळ होऊन ते मधुर शब्दात बोलले, तू मला दुसऱ्या किनाऱ्यावर ने। हे मृगनयनी, तू कोण आहेस? नदी तटावर नौकारूढ माझे चित्त चंचल करणारी हे देवी, तुम्हाला सांग। त्या ऋषींनी असे विचारल्यावर काममोहित त्या श्रेष्ठ ऋषींना प्रणाम करून तिने स्वतःचा परिचय दिला। हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी नावड्याच्या घरी दासी रूपात राहणारी कन्या आहे। हे पूज्य, नौकेद्वारा जीविका चालवण्याची स्वामींनी मला आज्ञा दिली आहे। माझ्याद्वारे सांगितलेला संपूर्ण वृत्तांत तुम्ही जाणू शकता। असे सांगितल्यावर महर्षी पराशर क्षणभर चिंतन करू लागले। हे कल्याणी, मी ज्ञान सामर्थ्याने तुझी उत्पत्ती जाणतो। सुंदरी, तू नावाड्याची कन्या नसून राजकन्या आहेस। तेव्हा कन्येने विनवले, हे ब्राह्मण, मला सांगा, माझे पिता कोण? मी कोणाच्या उदरातून व कोणत्या वंशातून उत्पन्न झाले? तसेच मी नावाड्याची कन्या कशी झाले? महर्षी पराशर म्हणाले, तू जे विचारलेस ते मी तुला सर्व कथन करतो। हे कल्याणी, वसु नावाचा चंद्रवंशभूषण जंबूद्वीपाचा राजा शत्रूचे भयवर्धन करणारा होता। राजाच्या 7 पत्नी होत्या, पण 10च पुत्र होते। 7 पत्नी होत्या, पण 10च पुत्र होते। तो धर्मनिष्ठेने प्रजापालन करत होता। ईश्वरासमान नित्य प्रजेची पूजा करत होता। पण क्षीरद्वीप निवासी मलेच्छ त्याच्या आज्ञेने पालन करत नव्हते। त्याच्या विनाशाकरता पुत्र व सेवकांसह राजा वसु समुद्र ओलांडून क्षीरद्वीप पोहोचले। त्या मलेच्छांनी वसु राजाची युद्ध सुरू केले। हे मृगनयनी, राजाने त्या मलेच्छांना पराभूत केले। राजा वसूने पुत्र, सेना व वाहनासहित त्या मलेच्छांना करदाता बनवले। मृगनयनी, तुझी माता राजा वसूची प्रधान राणी होती। जेव्हा राजा अन्य देशात स्थित होते तेव्हा तुझी माता रजस्वाला झाली। स्त्रियांमध्ये सदा कामभावना जागृत असते। विशेषतः ऋतुकालात स्त्री कामबाणाने विद्ध असते। त्या सुनेत्री राणीने कामभावनेने संतप्त होऊन विचार केला, मी राजा वसूकडे दूत पाठवीन। तिने दूताला बोलून सांगितले, दूत, तू त्वरित राजाकडे जा। दूत म्हणाला, शत्रूवर शासन करणारे राजा समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेले आहेत। हे कल्याणी, जलयानाशिवाय तेथे जाणे शक्य नाही व ती सर्व जलयाने दुसऱ्या किनाऱ्यावर आहेत।
दूताचे म्हणणे ऐकून ती राणी कामभावनेने त्रस्त झाल्यामुळे दुःखित झाली. तेव्हा तिची सखी राणीला म्हणाली, तुम्ही का दुःखी होता? हे देवी, तुम्ही यथार्थ रूपात तुमचे लेखन पोपटाच्या हस्ते पाठवा. हे सुंदरी, पोपट समुद्र ओलांडून जातात. हे युधिष्ठिर. सखीचे ते विचार ऐकून राणी स्वस्थ चित्त झाली. तिने लेखकाला सांगितले, तुम्ही माझ्या आज्ञेने लिहा. हे वसुराजा, तुमच्या विना सत्यभामा आज जीवित राहू शकत नाही. आज ऋतुकाल प्राप्त झाला आहे. लेखकाद्वारा भुर्जपत्रावर लेखन झाल्यावर राणीजवळ पिंजऱ्यातील पोपट आणला. तेव्हा सत्यभामाने आदेश दिला, हे शुक, तू हे लेखन घेऊन त्वरित राजा वसूजवळ जा. तो पोपट राणीसमोर झुकला व ते उत्तम लिहिलेले पत्र घेऊन अचानक उडाला. हे राजा, तो उडून त्वरित नभोमंडलात पोहोचला. त्यानंतर तो राजा जवळ तो पक्षी वसूजवळ गेला. सत्यभामाद्वारे पाठवलेले पत्र त्याने वसू राजाला टाकले. राजा वसूने तेही वाचले. त्या लेखनाच्या अर्थावर विचार करून राजाने वीर्य ग्रहण करून एक अमोघ द्रोणात प्रत्युत्तरासह सुरक्षित ठेवले व ते पोपटाजवळ सोपवून त्याला आदेश दिला, हे शुक, तू राणीजवळ जा. तो पोपट राजा वसूला प्रणाम करून बीज घेऊन उडाला. समुद्रावर गेल्यावर एका ससाण्याने त्याला पाहिले. त्याला मांस रहित समजून ससाण्याने त्याच्यावर झेप घेतली. हे भरतवंश उत्पन्न राजा, ससाण्याने चोचीने प्रहार करून पोपटाला मारले हो. तो बेशुद्ध होऊन समुद्रात पडला. वसू राजाचे ते गळलेले बीज मासोळीने ग्रहण केले. तेव्हा मासोळी नावाड्याला प्राप्त झाली. तेव्हा तो तिला घरी घेऊन गेला. जेव्हा त्या मासोळीची चिरफाड झाली ना, तेव्हा वसू राजाच्या वीर्याने मासोळीच्या उदरी उत्पन्न झालेली तू शुभकन्या व एक पुत्र दृष्टीस पडला. तू चंद्रमंडलाप्रमाणे सौंदर्यवती व सूर्यतेजाप्रमाणे तेजस्विनी होतीस. तुला पाहून गंगा किनाऱ्यावरील सर्व नावाडी आनंदित झाले. ते सर्व प्रसन्न होऊन त्यांच्या प्रधानाच्या घरी पोहोचले व त्यांनी विनवले, तुम्ही हा महाकांतिमान रत्नरूप कन्येचा स्वीकार करा. त्या निपुत्रिक स्वामीने त्या चंचल मृगनयनी कृश गात्रवाली कन्या स्वीकारली व स्वपत्नीस सांगितले, मृगनयनी सुंदरप्रिये, तू हिचे पालन कर. त्यामुळे तिने तुझे पालन केले. नावड्यांनी पुत्रास राजाच्या हवाली केले. त्यानंतर त्या सुंदर कन्येने महर्षी पराशरांच्या कथनावर विचार केला. ओम नमो नर्मदाये.